Okay, let's start the final countdown between comprehensive and youngstar. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. The final battle begins. पहिलाच वर्षाचा चेंडू सुप्रियाने खेळून काढलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. वर्षाची गोलंदाजी सुंदर. पहिला चेंडू असा निर्धाव. वर्षाचा पुढचा चेंडू सुप्रियांना. बघूया किती धावा करतायत. पुन्हा मारलेला आहे उत्कृष्ट अशी आणि धाव बाद झालेली आहे. सुप्रिया या धाव बाद झालेल्या आहेत. संध्या स्ट्राईकला. संध्या या स्ट्राईकला आहेत. सुप्रिया नॉन स्ट्राईकला आहेत. वर्षाचा पुढचा चेंडू. 2 बॉल 0 धावा. संध्याने मारलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून. 0 धाव संख्या. धाव संख्या 0. वर्षाचा पुढचा चेंडू संध्याने पुन्हा खेळलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. ग्रेट बॉलिंग बाय वर्षा पाटोळे. एक सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. इंग्लंड वरून ट्रेनिंग देऊन पाठवलेलं आहे. पुन्हा रिटर्न टू इंडिया. एक सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी वर्षा पाटोळे यांच्याकडून. पुढील चेंडू सामना करतायत संध्या भोसले आणि इथे धावायची गरज नव्हती तरी धावले आहेत आपण. चला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट. आपली एक विकेट संघाला मायनस धाव देऊ शकते याची नोंद आपण घ्यायची आहे. पुढील चेंडू वर्षा पाटोळे सामना करतायत संध्या भोसले. पाहूया आपल्या संघासाठी एक धाव त्या घेऊ शकतात का. निर्धाव असं षटक. चांगली अशी गोलंदाजी वर्षा पाटोळे यांच्याकडून. धाव संख्या 0. 1 ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे 0-0. आता पुढच्या 5 ओव्हर तुमच्या हातामध्ये आहेत. यंगस्टार त्यामुळे धाव संख्या ओम सावंत स्ट्राईकला आलेला आहे. नॉन स्ट्राईकला आहे संदीप खांबे. ज्या बॉलर योगेश आणि बॉलर आहेत गोलंदाज योगेश साळवी. ज्यांच्या दिमतीवरती आतापर्यंत फायनलला आलेले आहेत ओम सावंत. ते 0-0 काहीच नाही. योगेश साळवी यांची सुंदर गोलंदाजी आपण सकाळपासून पाहतोय. त्याचप्रमाणे ओम सावंत यांची तडाखेबाज. आतापर्यंत त्याने 2 हाफ सेंचुरी मारलेल्या आहेत. आतापर्यंत 2 हाफ सेंचुरी मारलेल्या आहेत. आतापर्यंत जर आपण म्हणतोय की 2 हाफ सेंचुरीज त्यांनी मारलेल्या आहेत. ओम सावंत दिवसभर तडाखेबाज फटकेबाजी करत आपल्या संघाला सांघिक खेळ करत ते आतापर्यंत फायनल मध्ये घेऊन आलेले आहेत. समोर आहेत संदीप खांबे द डॅशिंग आणि आमचा हरिकेन संदीप खांबे. सोबत आता गोलंदाजी करतात योगेश साळवी. बघूया आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी येत आहेत. पहिला चेंडू सामना करतायत ओम सावंत. गोलंदाजी योगेश साळवी. योगेशाचा पहिला चेंडू ओम यांना आणि समोर सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि संदीप हे बाद झालेले. संदीप खांबे या ठिकाणी बाद झाले. एक मिनिट थांबायचं आहे. कोणी काही बोलू नका. हा फायनल मॅच आहे. नॉट आउट आहे. अंपायर गुड डिसिजन. खरंच उत्कृष्ट अशी अंपायरिंग चालू आहे. एकदा आपल्या अंपायर साठी जोरदार टाळ्या वाजवा. दिवसभर सकाळपासून प्रत्येक डिसिजन प्रॉपर डिसिजन दिलेला आहे या ठिकाणी. पंचाचा निर्णय हा अखेरचा आहे. धाव संख्या फक्त 1 झालेली आहे. पुढील चेंडू योगेशाचा पुढचा चेंडू संदीप यांना आणि बोल. आणि या ठिकाणी आता मात्र संदीप खांबे यशस्वी झालेले आहे. त्रिफळीचित झालेले आहेत. चला पुढील फलंदाज येतात डॉक्टर डँग मंगेश शिंगोळे. आपल्या संघासाठी कामगिरी बजावण्यासाठी या ठिकाणी मैदानात आले डॉक्टर मंगेश शिंगोळे. चला सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. योगेशाचा पुढचा चेंडू मंगेश खेळल्यास त्यात सुंदर असं शॉट या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न ठाणेदार यांच्याकडून. गुड फिल्डिंग बाय राजेश ठाणेदार. सुंदर असं क्षेत्ररक्षण.
योगेशांचा पुढचा चेंडू ओम यांना. ओम सावंत आपल्या संघासाठी खरंच पूर्ण काही कळत दारोमदार नाहीये. घेऊन आलेले आहेत आणि ही कॅच तो चकला असता. कदाचित ही नाही. कॅच तुमची मॅच सुद्धा ठरू सुटली शकते. पुन्हा कॅच विन द मॅच. ही कॅच तुमची मॅच पण ठरू शकते. पण तरी पण पुन्हा काही हरकत नाही. गचा क्षेत्ररक्षण संजय मडवी यांच्याकडून. योगेश साळवीच्या बॉलिंगची धार ही सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे साहजिकच योगेश आहे साळवेचा पुढचा चेंडू मंगेश यांना. गेम मध्ये रंगत येईल आणि पुढचा चेंडू पुन्हा या मारलेला आहे ठिकाणी आणि हा जेल फटकावलेला आहे. आणि जेल घेतलेला आणि हा उत्कृष्ट जेल जेल बाद. गिरू यांच्याकडून. मंगेश हे बाद झाले, जेल बाद झालेले अत्यंत. क्षेत्ररक्षण वर्षा यांच्याकडून निर्धाव 3 धावा फक्त झालेल्या योगेश आहेत. साळवीसाठी जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या टाळ्या. पाहिजेत. चांगली अशी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. सुंदर योगेश अशी साळवे. गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी योगेश साळवी यांच्याकडून. त्यांनी 3 फलंदाजांना बाद केलेला आहे आणि 3 धावा दिलेल्या आहेत. आपलं पुढचं षटक संघाचे घेऊन येत आहेत संजय आंबरे. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी संजय आंबरेकडून करण्यात आलेली आहे. बघूया ओम आपल्या संघासाठी काय करतायत. पहिलाच असा नो बॉल. फ्रीट फ्रीट बॉक्सचा वापर करा. प्रत्येक गोलंदाजांना पुन्हा बॉक्सचा वापर करून गोलंदाजी करा. हा फ्री हिट आहे. पहिलाच बॉल. जयस्वाल याचा किती फायदा घेतात. उत्कृष्टाचा झेल घेतला पण फ्री हिट असल्यामुळे बाद होऊ शकत नाही जयस्वाल. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या 6. डेड बॉल. पारा सामन्याचा पुढचा चेंडू जोरात मारलेला आहे. बघूया 4 की 2 की 1 आणि एकच धावेवर समाधान. धाव संख्या भर. धाव संख्या 7. पुन्हा मारलेला आहे आणि हा षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी जयस्वाल यांच्याकडून. षटकार. पहिला षटकार या सामन्यात. धाव संख्यात भर. धाव संख्या 13. फायनल मध्ये पहिला षटकार जयस्वाल यांनी मारलेला आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. कचाल असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी सोडती धाव या ठिकाणी जयस्वाल यांच्याकडून. बाद होणार होता खेळाडू परंतु कचाल क्षेत्ररक्षणामुळे ही धाव पूर्ण झाली. धाव संख्या भर. धाव संख्या 14. धाव संख्या 14. शिल्लक बॉल 2. ओम आणि पुन्हा वरून मारलेला आहे. बघूया षटकार. ओम षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी. फायनलचा थरार काय असतो हे आपल्याला पाहायला धाव मिळते. संख्या भर. आतापर्यंत धाव संख्या 20. 20 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा असं जोरात मारलेला बघूया षटकार. चौकार काय होतोय आणि चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी ओम यांच्याकडून. ओव्हर झालेली आहे. धाव संख्या भर. 3 ओव्हर 24 धावा. 3 ओव्हर 24 धावा. उभय संघांनी नोंद घ्यायची आहे. धाव संख्या 3 ओव्हर 24 धावा. बॉलर नेम ठाणेदार. राजेश ठाणेदार. 3 षटकांनंतर धावा झालेल्या आहेत 24. पुढील गोलंदाज राजेश ठाणेदार. पहिला चेंडू जयस्वालाने समोरच्या दिशेने खेळलेला आहे. कॅचचा प्रयत्न होता या ठिकाणी पण कॅच राहून गेले आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी वाचलेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण राजेश ठाणेदार. कॅचचा प्रयत्न होता. धाव संख्या 25. राजधानी पुढचा चेंडू ओम यांना. ओम यांनी समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेश सुतार यांच्याकडून धाव वाचवलेली आहे परंतु 2 धावा वाचू शकल्या नाहीत. फक्त 2 वाजता चांगलं असं क्षेत्र 2 धावा वाचवल्या आहेत महेश सुतार यांनी. मस्त. धाव संख्येत भर. धाव संख्या 27. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राजेश ठाणेदार यांच्याकडून. पुन्हा अतिरिक्त
वाईट असा चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या 28. पुन्हा जोरात वरून मारलेला आहे, बघूया 1 2 किंवा चौकार. चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी ओम सावंत यांच्याकडून. आतापर्यंत 2 अर्धशतक त्यांनी केलेले आहेत आजच्या पूर्ण दिवसामध्ये. धावसंख्येत भर, धावसंख्या 32. राजस्थानदार यांचा पुढचा चेंडू ओम यांना मारण्याचा प्रयत्न, पण बॉल फळीमध्ये आलेला. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. छान अशी धाव घेतलेली आहे, छोट्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या 34. आणि पुन्हा असा षटकार. गचाचं क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून. संजय आंबरेकडून गचा क्षेत्ररक्षण झालेलं आहे, सॉरी महेश यांच्याकडून नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 40. पुन्हा मारलेला एक धाव पूर्ण झालेली. बघा दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. ओव्हर झालेली आहे. धावसंख्या 41. 4 ओव्हर 41 धावा. 4 ओव्हर 41 धावा. 2 षटक शिल्लक आहेत. बघूया ओम आपल्या संघासाठी किती धावा करतात. भूषण आतापर्यंत संघासाठी घेऊन येतोय भूषण. 29 धावा केलेल्या आहेत. भूषण पाटील. बघूया 2 षटकामध्ये भूषण ओम हे आपलं 53 अर्धशतक पूर्ण करतात का. पुन्हा मारलेल्याने हा पहिलाच षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते ओम सावंत यांच्याकडून. धावसंख्या 47. भूषणाचा पुढचा चेंडू ओम यांना पुन्हा वरून मारलेला आहे. बघू 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. 1 धाव पूर्ण, धावसंख्येत भर, धावसंख्या 48. भूषणाचा पुढचा चेंडू जयस्वाल यांना बघूया. नाही, गचालाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 1 छोटी धाव पूर्ण. काय बोलायचं धावसंख्येत भर, धावसंख्या 49. जर आता वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या 50 झालेली आहे. ढिसाळ असा शब्द वापरूया यापुढे. ढिसाळ अशी कॉमेंट्री चालू आहे. भूषणाचा पुढचा चेंडू ओम याने पुन्हा वरून मारलेला आहे. बघूया 1 की 2 3 आणि 1च. दोन धावा. धावसंख्या भर, धावसंख्या 52. 8 चेंडू शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल. भूषणाचा पुढचा चेंडू ओम यांना. ओम खेळण्यात निर्धाव असा चेंडू भूषण यांचा. चांगला असा चेंडू पडलेला आहे. भूषणाचा पुढचा चेंडू पुन्हा मारलेला आहे. बघूया षटकार होतोय का. पुन्हा षटकार. ओम यांचा षटकार आणि धावसंख्येत भर, धावसंख्या 58. 58 धाव झालेल्या आहेत. 58. 5 ओव्हर झालेले आहेत. 5 ओव्हर झालेले आहेत. 58. झालेले 58. 5 ओव्हर 58. 58 धावा. 5 ओव्हर 58 धावा. ओम सावंत यांनी आतापर्यंत 16 चेंडू 44 धावा केलेल्या आहेत. ओम यांच्या 16 चेंडू 44 धावा झालेल्या आहेत. कदाचित बघूया ओम हे षटकामध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण करतात का. जयस्वाल पुन्हा 1 धाव पूर्ण. 22च्या रूपात 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या 59. चांगलं असं जयस्वाल यांनी वापरलंय. त्यांनी ज्यांना बॅटिंग द्यायची असेल ओमला बॅटिंग दिलेली आहे त्यांनी. बघूया ओम पुढच्या 5 चेंडूमध्ये काय करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू परतून मारलेला आहे. हा
षटकार आणि 50 धावा पूर्ण, 50 धावा ओम यांच्या पूर्ण, 50 धावा पूर्ण. हे तिसरी हाफ सेंचुरी ओम यांची, आजच्या दिवसाची तिसरी हाफ सेंचुरी. आणि पुन्हा असा आणि षटकार. तर ओम यांनी आणखी एक षटकार मारला तर 551 रुपयाचं पारितोषिक मंगेश चिमुळे यांच्याकडून. 2 षटकार झालेले आहेत त्यांचे. बघूया धावसंख्येत चांगली भर झालेली आहे. धाव 3 ओव्हर पर्यंत धावसंख्या कमी होती. नंतर ओम यांनी आणि हा नो बॉल, फ्रीट नो बॉल. 3 अर्धशतक झालेले आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या 72. वाईट चेंडू, पुन्हा वाईट. फ्री हिट कंटिन्यू. 3 महेश अर्धशतक. सुतार हे एकदम घाबरलेले आहेत. पुढचा चेंडू टाकलेला आणि हा निर्धावाचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण. 22 लेग 22. धावसंख्येत भर, धावसंख्येत 74 आणि जोरात मारलेला बघू 1 2 3. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत शेवटचा चेंडू आहे. बघूया संघासाठी ओम सावंत काय करतायत. शेवटचा चेंडू आणि वरून मारलेला 1 धाव झालेली आहे. पूर्ण आपलं किती धावतायत? 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 3 धावा. खरंच 3 धावा आणि धावसंख्या 78 झालेल्या. 78 धावा. ओम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओम सावंत साठी. ओम यांनी 3 सेंचुरी मारल्यात या आपल्या इतिहासातील झालेल्या सामन्यांमध्ये. पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने 3 हाफ सेंचुरी केलेल्या आहेत. पहिल्यांदाच. आतापर्यंत सेंचुरी वगैरे सगळं झालेल्या होत्या, पण 3 हाफ सेंचुरी आतापर्यंत झाल्या नव्हत्या. पण या वर्षी ओम सावंत यांनी 21 बॉल 59 धावा केलेल्या आहेत. ओम सावंत यांनी 6 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. ओम सावंत यांच्या फलंदाजीमध्ये 6 षटकार 2 चौकार 21 बॉल 59 धावा. आता आपल्याला 79 टू विन. 79 टू विन. टीम कॉम्प्रेसिव्ह यांना 79 रन पाहिजे जिंकण्यासाठी. 79 धावा आपल्याला करायच्या आहेत 36 चेंडू मध्ये. याची नोंद घ्यायची आहे टीम यंगस्टार आणि टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह. लवकरात लवकर ज्यांचा नाश्ता राहिलेला आहे त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे संध्याकाळचा. चला मॅच चालू करायचे आहे. यंगस्टार वाले बॅट्समन पाठवायचे आपले. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. लेडीज फर्स्ट. जिंकण्यासाठी 79 धावांची गरज. यंगस्टार टीमला 79 धावांची गरज 6 षटकामध्ये. चला लवकरात लवकर चालू करायचे. लेडीज प्लेयर आलेले आहेत. मंदार दातार आपली फिल्डिंग लावायची आहे. पंचांनी सामना लवकर चालू करायचा. मंदार दाता कृपया वेळ घालवायचा नाही. पुढील तुम्हाला 10 धावांचा शॉट किंवा 10 अतिरिक्त धावसंख्या देण्यात येईल. लवकरात लवकर खेळायचं आहे. आणि स्ट्राईकला वर्षा पाटोले आणि बॉलर सुप्रिया भोसले. सुप्रिया भोसले लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. मैदानावर चालू असलेला सामना अंतिम सामना आहे आणि पाहूया अतितटीचा सामना. जिंकण्यासाठी 79 धावांचा आणि पहिलाच बोल्ड झालेला आहे.
सुंदर गोलंदाजी सुप्रिया भोसले यांच्याकडून. पाहूया पुढचा चेंडू. वर्षायना पुढील चेंडू आणि नो फ्री लागलं. पुढील चेंडू सुप्रिया भोसले यांना. भोसले यांचा पुन्हा एकदा वर्षावर सुंदर असा तटवलेला आहे. एक धाव होऊ शकते परंतु आणि त्यांनी प्रयत्न केले एक धावेचा परंतु बाद झालेला आहे. सुप्रिया भोसले यांचा पुढील चेंडू. सामना करतात प्राजक्ता आणि सुंदर पाठवून झेल होईल. झेल झालेला आहे. पुन्हा एकदा सुप्रिया भोसले चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आणि स्वैर चेंडू घुसून दिले. सुप्रिया यांनी आतापर्यंत 3 वेळा बाद केलेला आहे. याची नोंद घ्यायला सांगितली होती. धाव संख्या 0च आहे. बघा सुप्रियाचा पुढचा चेंडू प्रतीक्षा यांना अतिरिक्त निर्धाव असा चेंडू. सुप्रिया यांनी आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. सुप्रियांचा पुढचा चेंडू. हो बघूया बघूया निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू आता सुप्रियांचा. संघाची धावसंख्या 0. वाईट. हा हो हो 0 नाही ना अजून अजून नाही अजून एक बॉल बाकी आहे ना. हा 0 अजून पण अजून 0च अजून. आणि बॉलिंग निर्धावाचा चेंडू. धाव संख्या 0. एक षटक 0. 3 वेळा फलंदाजांना बाद केलाय सुप्रियांनी त्यामुळे धाव संख्या 0. आता यंगस्टार संघाला 5 षटकामध्ये 79 रन करायचे आहेत. 5 षटकामध्ये पुन्हा एकदा योगेंद्र घ्यार. स्ट्राईकला योगेंद्र घ्यार. नॉन स्ट्राईकला महेश सुतार. बॉलर पाठवायचा आहे लवकरात लवकर. कृपया वेळ घालू नका. यंगस्टार टीमांना पुन्हा विनंती करण्यात येते की वेळ घालू नका. जर वेळ 10 रन मायनस करण्यात येतील. योगेंद्र घ्यार बघा शेवटचं वर्ष आहे. पुढे कदाचित तुमची रिटायरमेंट होईल. आणि 1 रन काढल्या दरम्यान मंगेश पवार बॉलिंग करतायत. महेश सुतार स्ट्राईकला. पाहूया आणि बॉलिंग सुंदर असं चेंडू मंगेश यांच्याकडून. पुढील चेंडू महेश सुतार यांच्यासाठी आणि तटवलेला आहे. पाहूया मध्ये एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा योगेंद्र घ्यार. तुम्ही 6 मारायचा योगेंद्र घ्यार जिंकण्यासाठी. आणि स्वैर चेंडू घोषित केलेला. 1 धाव मिळते. 1 चेंडू मिळतोय. मंगेश पवार यांचा पुढे योगेंद्र घ्यार. योगेंद्र घ्यार या वर्षी तुम्ही खेळून घ्या पुढच्या वर्षी. आणि सुंदर तटवलेला आहे. 6 मारलेला आहे. नो फ्री. फ्री हिट आहे हा पुढचा चेंडू. षटकार आहे आणि फ्री हिट आहे पुढचा चेंडू. मंगेशाचा चेंडू. बघू योगेंद्र घ्यार फ्री हिटवर काय करतायत. चला पुढचा चेंडू मारलेला वरून आणि फ्री हिट होता. झेलबाद होऊ शकत नाही. फ्री हिट होता. झेलबाद होऊ शकत नाही. 1 धाव पूर्ण. मग या पुढचा चेंडू महेश सुतार यांना आणि 1 धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावाचा
चौकार चौकार. धावसंख्या ओव्हर झालेली आहे 15. 2 षटक पूर्ण झालेले 15 आणि 24 बॉल 54 64. 24 बॉल 64. 24 बॉल 64. 24 बॉल मध्ये 64 धावा पाहिजेत. ओम यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा निर्धाव असा चेंडू. चांगला प्रयत्न आउट करण्याचा परंतु नाही. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तेवच नको आता. ओम यांचा पुढचा चेंडू समोरून खेळलाय आणि एक धाव उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अनिल कपूर यांच्याकडून. एकाच धावावर समाधान. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अनिल कपूर यांच्याकडून. ओम यांचा पुढचा चेंडू महेश अण्णा मोहीन खेळण्यात आहे. एक धाव आणि मंदार यांच्याकडून चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव. आतावर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ओम सावंत यांनी पूर्ण दिवसभर उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असं तिन्ही याच्यामध्ये आपला. आणि नो बॉल फ्री. बघूया योगेंद्र गार या फ्री हिटचा काय उपयोग करून घेत आहेत. षटकार चौकार काय मारतात बघूया. आणि हा वाईट चेंडू पुन्हा फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या फक्त 19. ओमचा पुढचा चेंडू आणि मारल्या आणि एक प्रयत्न. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पण एकाच धावावर समाधान. धावसंख्या 20 चेंडू 59 धावा पाहिजेत. 20 चेंडू 59 धावा. ओम यांचा पुढचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू नाही. चला एक निर्धाव असा चेंडू. धावसंख्या 20. 19 चेंडू मध्ये 59 धावा. 59 धावांची गरज. 19 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू ओम यांचा महेश सुतार यांना. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव असा चेंडू. छान अशी गोलंदाजी केली ओम यांनी. खरंच तिन्ही याच्यामध्ये ओम यांनी आपली कामगिरी दाखवलेली आहे. पहिलंच वर्ष आहे ओम सावंत यांचं टीम IPL मध्ये. बॉलर ने मंगेश. हॅलो. 18 चेंडू मध्ये 59 धावा. मंगेश शिंगोळे स्वतः कॅप्टन बॉलिंग करत आहेत. कॅप्टन टू कॅप्टन आणि तटवलेला आहे पण एक धाव मिळते. दुसरे धावेसाठी प्रयत्न पण एक धाव घेऊन चालणार नाही आहे. सामना हा एकतर्फी चाललेला आहे. जोपर्यंत फलंदाजी होत नाही तोपर्यंत हा सामना एकतर्फेच राहील. गचाळ असं क्षेत्ररक्षण मंगेश यांच्याकडून. ढिसाळ असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 22. पुन्हा मारा. योगेंद्र गार यांना रिटायर करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या बॅटीमध्ये बॉलच लागत नाहीये. एक धावेने चालणार नाही. इथे षटकारांचा पाऊस लागेल. महेश यांचा पुढचा चेंडू खेळल्यास आणि पुन्हा पुन्हा एकदा महेश यांचा चांगला प्रयत्न. हा षटकार महेश यांनी षटकार मारलेला आहे. 14 बॉल 50 धावा. 14 बॉल 50 धावा. इथे षटकाराची गरज आहे. एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जयस्वाल यांच्याकडून. 3 धावा वाचवल्या आहेत जयस्वाल यांनी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 13 बॉल 49 धावा. 13 बॉल 49 धावा. बघूया 1 4 2 1 धाव पूर्ण. 1-2 धावांनी काही फरक पडणार नाही. आणि योगेंद्र गाळ हे आउट झालेले आहे. 12 बॉल 48 धावा. टीम कॉम्प्रेसिव्ह यांना जिंकण्यासाठी 12 बॉल 48 धावांची आवश्यकता आहे.
टीम कॉम्प्रेसिव्हने नोंद घ्यायची आहे की 12 बॉल 48 षटका मागे 24 धावा. यंगस्टर संघाची चांगलीच पकड झालेली आहे मॅच वरती. बहुतेक सामना हा एकतर्फा दिसतोय आणि हा षटकार पहिला षटकार संजय अमरेचे चौकार 12 बॉल 44 धावा 11 बॉल 44 धावा. पुन्हा मारलेल्या समोरच्या दिशेने बघूया. एक धाव पूर्ण एका धाव समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या 36. 10 बॉल 43 धावा. महेश पूर्ण सुतार सामना एकतर्फी झालेला आहे. पूर्ण सामना हा एकतर्फी झालेला आहे. कॉम्प्रेसिव्ह च्या हातातून हा सामना पूर्णतः निसटलेला आहे. बघूया पुढा चेंडू महेश सुतार यांचा आणि षटकार. तरी सुद्धा संजय आमरे हे प्रयत्न करतायत की षटकाराची आतिषबाजी करून आपल्या संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करतायत. पुढील 8 बॉल 36 षटकार. संजय आमरे चांगली फलंदाजी करतायत आणि 7 बॉल 30 धावा. खरंच याच अशाच प्रकारची षटकाराची गरज आहे. हा 7 बॉल 30 पुन्हा मारलेला आहे. हा पाहूया षटकार. खरंच आता खरंच संजयने चांगली बॅटिंग केलेली आहे. खरंच आता 24 6 बॉल 24 खरंच 24 धावाचा ॲव्हरेज होता. 24 धावा संजय आमरेने काढून दिलेले आहेत. आता 6 बॉल 24 धावा. खरंच आता रंगत आलेली आहे. सामना हा एकतर्फी दिसत होता परंतु संजय आमरेने 4 षटकार मारून सामन्यामध्ये रंगत आणलेली आहे. पुन्हा मंदार दातार यांच्यावरती उत्कृष्ट गोलंदाज मंदार दातार पुन्हा वाईट चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या 6 चेंडू 23 धावा. जिंकण्यासाठी 4 षटकारांची गरज. निर्धाव चांगली अशी निर्धाव असा चेंडू. हॅलो 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा आणि उत्कृष्ट असा झेल आणि निर्णायक झेल या ठिकाणी. ओम सावंतनी मी सांगितलं आजचा दिवस ओम सावंत यांचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. हॅलो एमटी जिंकणार आणि महेश सुतारचा हा 4 चेंडू झेल. 23 धावा. महेश सुतारचा हा झेल 4 चेंडू पकडलाय. 23 धावा. आजच्या सामनावीराने ओम सावंत. बघूया संजय मळवी काय करतात. संपला सामना हा पूर्ण. आता यंगस्टार याच्याकडे वळलेला आहे. असं नको बोलूया आपण. अजूनही तरी चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. 3 बॉल 22 काही होऊ शकतं. 3 बॉल 22 पण मंदार ही मॅच 23 सोडणार तर नक्कीच नाही. पुन्हा मारलेला आहे आणि हा षटकार. 4 रन. चौकार 2 बॉल 18. संजय आंबरे यांनी आतापर्यंत 6 बॉलमध्ये 27 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. फलंदाजी करतायत संजय आंबरे. मंदार दातार ही मॅच तर सोडणार नाही एवढं तर नक्की आहे. मंदारांचा 2 चेंडू पूर्ण मारलेला उत्कृष्ट झेल आणि हा एकच धाव या ठिकाणी. 1 चेंडू मध्ये आता हवे आहेत 17 धावा. 1 चेंडू 17. 1 चेंडू 17. मंदार दातार या विजयाचे शिल्पकार आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्वांसमोर मंदार दातार मारलेला आणि हा आणि हा षटकार आणि हा विजयी संघ या ठिकाणी विनर विजय झालेला आहे. 10 धावांनी मंदार दातार.